दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण अन्यायकारक असून त्याचा घटनात्मक आरक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असा दावा करत आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीने या प्रस्तावाला विरोध दर्शवलाय। या निर्णयामुळे समाजातील विविध घटकांमध्ये गैरसमज तसंच मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी समितीची मागणी आहे। या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 30 जून रोजी आयोजित आंदोलनात आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या नाशिक जिल्हा समितीचा सक्रिय सहभाग राहणार आहे। या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पगारे, सरचिटणीस अर्जुन नाना पगारे, मार्गदर्शक माजी न्यायाधीश अरुण वैद्य, कार्याध्यक्ष श्रीबाई रोकडे यांच्यासह अरुण दोंदे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, भारत रोकडे, कविता पवार, अंकल डोळस, पंडित पहाडमुख, गणेश तुपसुंदर, सुनील साखरे, प्रवीण पगारे, राजभाऊ पगारे, शरद गायकवाड, चंद्रकांत पाटोळे, आदर्श सावंत, सुरेश निकम आणि भावेश अहिरे उपस्थित राहणार आहेत। आंदोलनादरम्यान समितीच्या वतीनं अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात येणार असून त्या संदर्भात शासनानं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं समितीनं सांगितलंय। येणाऱ्या 30 जून रोजी मुंबईला आझाद मैदानावर जो मोर्चा होणार आहे, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील तमाम भीम सैनिक हे काही रेल्वेने जाणार आहे, काही 4 व्हीलर 2 व्हीलर ज्या पद्धतीने वाहन मिळेल त्या पद्धतीने हे मुंबईला रवाना होणार आहे। आणि आझाद मैदान इथे या महाराष्ट्रातून हजारो नाही तर लाखोच्या संख्येने भीम सैनिक, सर्व जाती धर्मातले बांधव हे उपस्थित राहणार आहे। तसेच आमचे समितीचे अध्यक्ष पगारे सर हे तुम्हाला सांगतीलच। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।